मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासे, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय, शेष माथा वंदी पाय, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. माशी व्याली घार झाली, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसले, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी, नमो त्रिभुवनी पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी, नमो त्रिभुवनी पावनी. आदत्री जननी देवाची जननी, आद्यत्रय जननी. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. प्रसद प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन करता निवडलेला अभंग. 1 पॉइंट इको ठेवा, रिटर्न मधून थोडासा गेन वाढवा. मराठी सारस्वताचे मुकुटमणी भागवत धर्माचे प्रणेते भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे महान लढीवाळ भगवत भक्त आळंदी वल्लभ मुक्त कवले तेजनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या लघु भगिनी ब्रह्मचित्काला जगज्जननी आदिशक्ती मुक्ताबाई यांचा गोड चिंतनीय कूट या प्रकरणातील हसण्याचं रहस्य प्रतिपादन करणारा अभंग आज आपल्या समोर ते निवडलेला आहे. विठाला 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 अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ असा आहे. छोटीशी असणारी मुंगी ती आकाशामध्ये उडाली, शून्यत्वाकडून
व्यापकाकडे जाण्याचा प्रवास या अभंगाच्या माध्यमातून मुक्ताबाई दिग्दर्शित करत आहेत. छोटीशी असणारी मुंगी ती आकाशामध्ये उडाले तिने सूर्याला गिळलं. हे कसं घडलं? एखाद्या नवलाव जसा घडावाला सदृष्टांत मुक्ताबाई उदाहरण देत आहेत. वांझेला जसा मुलगा व्हावा हे जसं अद्भुत असं नवल आहे, अगदी त्याच पद्धतीचा नवलाव इथं मुंगीच्या बाबतीत पाहायला मिळाला. तो दिव्य नवलाव किती विलक्षण आहे, किती तेजस्वी आहे, किती अलौकिक आहे. ती मुंगी आकाशात जाण्याकरता तिने सूर्याला गिळण्याकरता मुक्ताबाई तिसऱ्या चरणामध्ये दिग्दर्शित करतात का तो विंचू पाताळाकडे जावं लागतो, त्याशिवाय ती मुंगी आकाशात जाऊ शकत नाही. विंचाने पाताळाकडे जाणं आणि मुंगीने आकाशाकडे जाणं, व्यापकाकडे जाणं, लघु करून दीर्घ होणं, लघुकडून गुरुत्वाकडे जाणं, हा दिव्य प्रवास कसा होऊ शकतो ते गेल्याच्या नंतर, विंचू पाताळाकडे गेल्याच्या नंतर आणखीन एक प्रक्रिया घटित होती. विंचू पाताळाशी जाय शेष माथा शार करा, रिटर्न मधून शार करा, एकदम गोड करा. शेष माथा वंदी पाय. शेष भगवंत त्याची चरण वंदना करतात. छोटीशी असणारी माशी ती व्याली, घार झाली. हे सगळं पाहून मुक्ताबाई म्हणतात मला हसायला आली. माशी व्याली, घार झाली. देखोणी मुक्ताई हसली, थोर नवलाव झाला, वांझे पुत्र प्रसवला. अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आपल्यासमोर प्रतिपादित केला. इथं आल्याच्या नंतर हा धर्ममंडप पाहिल्याच्या नंतर, तुमची गोड उपस्थिती पाहिल्याच्या नंतर, या वास्तूचं नूतनीकरण पाहिल्याच्या नंतर आणि या घराची ऊर्जा, या गावची वेवज पाहिल्याच्या नंतर असं वाटतंय खरोखर हा कार्यक्रम वास्तुशांती प्रित्यर्थ किंवा दत्तभाऊंच्या अभिष्टचिंतन प्रित्यर्थ न आयोजित आपल्या या चांदखेड गावामध्ये नसून साक्षात काशी विश्वेश्वराच्या दरबारात आयोजन आहे की काय, हा प्रतिभास या धर्ममंडपामध्ये पाहायला मिळतोय. कोणतीही ऊर्जा ती मनाला खेचून घेते, ते वेवज या धर्ममंडपामध्ये एक दिवसाकरता या भूमीत पाहायला मिळत आहेत. ऐका, सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. आशुतोष भक्तवत्सल भगवता नाम पांडुरंगा नाम कृपाशीर्वादेन वैराग्य रास रसज्ञ देहू निवासन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना कृपाशीर्वादेन आळंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजनिधी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना कृपाशीर्वादेन आशुतोष भक्तवत्सल श्री संत रामोजी बाबा महाराजांना कृपाशीर्वादेन एतस्मिन् पुणे जनपदे मावळ तहसीले चांदखेड एतस्मिन् ग्रामे चांदखेड एतस्मिन् ग्रामे यश जन्मभूमि अभवत्. शास्त्रे रामायणे अस्माकं श्लोकः वर्तते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि या गरीयसी इति अस्माकं शास्त्रे पुराणे लिखितम् अस्ति. जन्मभूमि विलक्षण एव भवेत्. एतस्मिन् चांदखेड जन्मभूमौ प्राप्तवन्तः परमादरणीय श्रद्धे श्री हरिभक्तपरायण ज्ञानोबा माळी यश तस्य महोदयानां सुपुत्र परमादरणीय सौभाग्यवती मातृचरणम अरुणा ताई माळी द्वयोः दाम्पत्यं तेषां तृतीय पुत्र, मम अपेक्षा तृतीय पुत्र. प्रथमः रामकृष्णजी ज्ञानोबा माळी, द्वितीय नितिनजी ज्ञानोबा माळी. स PhD कृतवान् अस्ति सम्यक्तया. PhD इत्युक्ते विद्यावाचस्पति स अभवत् एव. तेषां तृतीय सुपुत्रं यशाद्य अभीष्टचिन्तनं वर्तते. अस्माकं OBC युवा मोर्चा तस्य नेतृत्वं निर्वहन्ति. मावळ पंचायत समिति सदस्य रूपेण कार्यमपि निर्वहन्ति. ग्रामस्य पोलीस पाटील रूपेण कार्यमपि निर्वहन्ति. रामजी बाबा सोसायटी तस्य सदस्य रूपेण कार्यमपि निर्वहन्ति. न तु केवल अस्माकं मावळ तहसीलस्य भूषणम् अपि तु पुणे जनपदस्य वैभवं परमादरणीय श्रद्धेय श्री दत्तात्रय ज्ञानोबा माळी अद्य महोदयानाम् अभीष्टचिन्तनं वर्तते. तेषाम् अहं लक्ष शुभकामनां यच्छामि. लक्ष शुभकामनां दत्वा वास्तुशांती प्रीत्यर्थम कार्यक्रम शोभनम एक दिनात्मकं शोभनम सुष्टुं च नियोजनम अत्र अभवत् एव. उपस्थितानां मान्यवरां टाळकरी जना
अस्माकं मावळ मुळशी तहसीलस्य वैभवमेव एते सर्वे टाळकरी जन हा अत्र उपस्थित एव तेषु सर्वे श्वेतवस्त्रं धृत्वा अत्र उपस्थित एव आदरणीय सद्य श्री हरिभक्तपरायण अरुणजी महाराज येवले महोदयानां किंचित शीघ्रता आसीत् स चालं गीतवान् गच्छन् अस्ति गतवान् वा तेषां गमनम् आसीत् सः अपि तत्र गतवान् गिरंजय महाराज अशोक महाराज विभिन्न सर्वे महाराजजनाः अपि अत्र उपस्थिताः एव द्वयोः मृदुङ्गाचार्य बहु सम्यक् मृदुङ्गवादनं करोति परमादरणीय श्रद्धेय श्री अमितजी महाराज भूमकर तेषां सुपुत्रम् आदरणीय श्रद्धेय श्री पार्थ महाराज भूमकर तेषां पितृचरणं पूज्य श्रद्धेय श्री तुकारामजी अण्णा भूमकर पितामह पुत्र प्रपौत्र त्रयोः अपि अत्र उपस्थिताः एव अतः धन्यवादं यच्छामि हार्मोनियम वादक संवादिनी बहु सम्यक् वादनं करोति भवतामपि धन्यवादं यच्छामि ध्वनियन्त्र बहु सम्यक् अस्ति शूटिंग यन्त्रमपि भवतां बहु सम्यक् अस्ति सर्वेभ्यः प्रणिपातं कृत्वा वास्तुशान्ति प्रीत्यर्थम् अभिष्ट चिन्तन प्रीत्यर्थं कार्यक्रमस्य बहु शोभनं सुन्दरं सुष्ठुं च नियोजनं वर्तते सर्वेभ्यः प्रणिपातं कृत्वा श्री संत रामजी बाबां प्रणिपातं कृत्वा छत्रपती शिवाजी महाराजां प्रणिपातं कृत्वा छत्रपती संभाजी महाराजां प्रणिपातं कृत्वा अहं कीर्तनस्य प्रारम्भं करोमि विठ्ठल 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 थोडा माझा आवाज रिटर्न मोकळा करा फक्त शार्प आवाज शार्प करा 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 रिटर्न मधून माझा आवाज राहू द्या फक्त ज्या दिव्य वाणीमध्ये मी आपल्याशी संवाद केला ज्या देववाणीमध्ये मी आपल्याशी बोललो मी फार तर 2 मिनिटं 3 मिनिटं दत्ताभाऊ बोललोय पण ते बोलणं का गरजेचं आहे ते बोलणं किती विलक्षण आहे ते अभिष्ट चिंतन प्रीत्यर्थ का बोलणं गरजेचं आहे वास्तुशांती प्रीत्यर्थ का बोलणं गरजेचं आहे कारण अभिष्ट चिंतन हा शब्द आणि तुम्ही वास्तुशांती करताय ही विधी अभिष्ट चिंतन ज्या उज्ज्वल परंपरेमध्ये ग्रथित होत आहे ती दिव्य परंपरा किती विलक्षण आहे का मी इंग्लिश मध्ये बोललोय नाही समजलं मी कन्नड मध्ये बोललो मातावर हा एवढा असा आवाज मला इकडून आला नाही जेवण आहे बरं का टेन्शन घेऊ नका सगळ्या ज्या देववाणीमध्ये मी 2 मिनिटाची प्रस्तावना केली ते 2 मिनिटं बोलण्याकरता मला 12 वर्ष स्टडी करावं लागलाय हे जरा लक्षामध्ये घ्या आणि ते 2 मिनिटं का बोललोय समज कसं समजेल जी भाषा आपण पहिल्यांदा आयुष्यात ऐकतोय ती भाषा आपल्याला कशी समजेल समजणं कोणतीही भाषा शिकताना इंग्लिश तरी तुम्हाला कशी समजली असती पण आता ती तुमच्या बालवयापासून मोठे पुढे आल्यामुळे ते शब्द परिचित झाले आणि ती भाषा जशी पुढे आली आणि आपली अस्मिता जशी ज्या भाषेतून मागे गेली जी फिलॉसॉफी मागे गेली त्या फिलॉसॉफी करता मला आज हा विषय घ्यावा लागतोय ऐका मी का संस्कृत बोलले 5 अवच्छेदक ठेवायचे अभंगाचा भावार्थ पाहायचा अभिष्ट चिंतन आणि सत्यनारायणच्या अनुषंगाने बोलून मला नियोजित अगदी बरोबर 11:45 पर्यंत मला थांबायचंय दडपण आलं का काही टेन्शन घेऊ नका कारण सगळ्यांना पुढे दत्ताभाऊंच्या अनुषंगाने बोलायचं आहे का दत्ताभाऊंना माझ्या शुभेच्छा याच भाषेतून मी दिलेल्या आहेत देणार आहे कारण ती विश्वातली सगळ्यात ग्रेट भाषा आहे का मी संस्कृत बोललो आहे का सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर हे बघा निर्माण असा शब्द आल्याच्या नंतर अशा कंपन्या यायला पाहिजे रिटर्न एकदम गोड गोड करा बरं मोकळा आवाज इको थोडा नॉर्मल कमी करा रिटर्न व्यवस्थित करा सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर विश्वात पहिल्यांदा कोणती भाषा तयार झाली असेल कोणती भाषा बोलली गेली असेल सृष्टीवरती पहिल्यांदा ज्या भाषेमध्ये मी प्रस्तावना केली ती संस्कृत भाषा ही विश्वातली पहिली भाषा आहे ही विश्वातली पहिली भाषा आहे वाजवायचे असेल तर मोकळ्या मनाने वाजवा ज्या फडतूस भाषा करता तुम्ही लाख रुपये भरतायत तिच्यापेक्षा ह्या आपल्या अस्मितेचा विषय आहे कसल्या टाळ्या पडायला पाहिजे होत्या पण जाऊ द्या झोपा 70 वर्षामध्ये आपण खूप झोपलोय अजूनही काही अडचण नाही झोपा झेंडा हिरवा झाला की मग उडेल तुमची झोप
पण उडू द्या, त्यावेळेस आपण तरी काय करणार आहे. चला, सृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर पहिल्यांदा जी भाषा बोलली गेली ती संस्कृत भाषा, ज्या भाषेमध्ये मी प्रस्तावना केली. मला ती भाषा बोलता येते, तुमच्या समोर सांगायचं नाही. त्या भाषेची तेजस्विता मला तुमच्या समोर या अनुषंगाने ठेवायची, कारण आज 21व्या शतकामध्ये या भाषेची काय गरज आहे, या भाषेची तेजस्विता काय आहे का. पहिलं कारण मी सांगितलं, विश्वसृष्टी निर्माण झाल्याच्या नंतर ही भाषा तयार झाली. दुसरं कारण, सगळे शास्त्र, उपनिषद, वेद, संत आणि संत वाङ्मय, आणि आज जागतिक जेवढे युनिव्हर्सिटीज आहेत, सगळे युनिव्हर्सिटी एकमुखाने सगळे राष्ट्र सांगतात की जगात सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ते आहे नॉलेज, ज्ञान. भगवद्गीता सुद्धा सांगते, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. देर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. हे भगवद्गीता हजारो वर्षापासून प्रतिपादन करते. देर इज नथिंग प्युअर दॅन नॉलेज, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ते समग्र ज्ञान वेदापासून भगवद्गीतेपर्यंत आणि भगवद्गीतेपासून ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी पर्यंत, अमृतानुभवापर्यंत ज्या भाषेमध्ये ग्रथित होत आहे ती हिंदूंची सगळ्यात प्राचीन भाषा म्हणजे आपली संस्कृत भाषा, विश्वातली सगळ्यात ग्रेट भाषा आहे. दुसरं कारण. तिसरं कारण, तुम्ही मला दोन प्राचीन कारण सांगितले. आता आधुनिक याच्याशी काय गरज आहे याचं कारण सांगतो. आज आधुनिक जगाशी काय करायचं नाही, कारण आपण 21व्या शतकातली. रिटर्न समोरून मला आवाज आहे, इथे ह्या बॉक्स मधून माझा आवाज, तिकडून आवाज येऊन आदळते. 21व्या शतकामध्ये, तिसऱ्या दशकातील 2025 मध्ये आपण आहोत. म्हणजे 5 वर्ष आपण तिसऱ्या दशकातले संपन्न केलेत. ऐका, 2034 कडे तुम्हाला घेऊन जातो. 2034 मध्ये टॉकिंग कॉम्प्युटर सगळ्या राष्ट्राकडे येत आहेत. टॉकिंग कॉम्प्युटर सगळ्या राष्ट्राकडे येत आहेत. 26 राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं टॉकिंग कॉम्प्युटर येणाऱ्या काळामध्ये सिलेबस शिक्षक शिकवणार नाहीत, मुलांचा सिलेबस रोबोट शिकवतील, टॉकिंग कॉम्प्युटर शिकवणार आहे. मग त्या कॉम्प्युटरची भाषा कोणती असावी या अनुषंगाने सगळे राष्ट्र एकत्र येऊन ज्यावेळेस प्रयोग करायला लागले, इंग्लिश भाषेचा प्रयोग केल्याबरोबर इंग्लिश भाषा पहिल्याच याच्यामध्ये बाजूला गेली. कारण इंग्लिशमध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं कॉम्प्युटरसाठी, आय नो म्हणल्याच्या नंतर कॉम्प्युटर गोंधळून गेलं. नो शब्दाचा अर्थ काय घ्यावा, NO घ्यावं का KNOW घ्यावं, इथंच कॉम्प्युटरचा गोंधळ सुरू झाला. बरं, त्यांच्यात गोंधळ काय साधे आहेत का, गोंधळ काय कमी आहेत का. एक शिक्षण अधिकारी शाळेत आले आणि फळ्यावरती स्पेलिंग लिहिली नेचर. मुलाला सांगितलं ही स्पेलिंग काय त्याचं वाच. आता मुलाला एवढं पक्का माहित होतं, NA आलं का न, TU आलं का टू आणि RE आलं का रे. नेचरला काय म्हटला तो, नटुरे. येवले बाबा नटुरे म्हटला. नटुरे म्हटल्यावरती शिक्षणाधिकारी रागवले. मुख्य अध्यापकाला बोलवलं. ते म्हणजे त्याच्या वडिलाला बोलून घ्या. वडिलांना बोलून घेतल्याच्या नंतर सांगितलं नेचरला मुलगा नटुरे म्हणतोय, हे कसं. ते म्हटले नेचरला नटुरे म्हणायला जाऊ द्या हो, इथलं कल्टुरेच तसं आहे. कल्टुरे, कल्चरची स्पेलिंगला त्याचा पप्पा कल्टुरे म्हणत होते. एवढा गोंधळ आहे. जसं लिखाण आहे तसं उच्चारण नाही, आणि जसं उच्चारण आहे तसं लिखाण नाही. अशी विश्वात कोणती भाषा आहे की जी जशी बोलल्या जाते तशीच लिहिल्या जाते, आणि जशी लिहिल्या जाते तसं तिचं उच्चारण आहे. ज्यावेळेस शास्त्रज्ञांनी टॉकिंग कॉम्प्युटरसाठी संस्कृत भाषेचा प्रयोग केला त्यावेळेस एकमुखाने त्यांनी सांगितलं की टॉकिंग कॉम्प्युटरसाठी सगळ्यात सुटेबल आणि दिव्य भाषा कोणती असेल तर हिंदू धर्मातली, भारत देशातली सगळ्यात प्राचीन भाषा संस्कृत भाषा कॉम्प्युटरसाठी सगळ्यात उपयुक्त भाषा आहे. 2034 ला सगळ्या राष्ट्राकडे टॉकिंग कॉम्प्युटर येत आहेत, संस्कृत भाषेमधून येत आहेत. म्हणून मला पुढे बोलू द्या. आज 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या संस्कृत भाषा शिकवल्या जाते. 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये. हे कुठलं बोलतोय मी, भारत सोडून बोलतोय, हे लक्षामध्ये घ्या. भारत सोडून 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीज मध्ये सध्या संस्कृत भाषा शिकवल्या जाते. दत्ताभाऊंची मोठी मुलगी अनुजा सध्या बाहेरच्या देशामध्ये डॉक्टरकीचं शिक्षण घेते, बरोबर ना. अनुष्का छोटी ती इथं इंजिनिअरिंग करते, आणि अभिषेक तो सध्या 12वी सायन्समध्ये आहे. विदेशात जाऊन आपले मुलं शिकायला लागले. एवढी उच्च अवस्था 40 देशातील 254 युनिव्हर्सिटीमध्ये सध्या संस्कृत भाषा शिकवल्या जाते, आणि आम्ही शिकवतोय जॉनी
जॉनी. पुढे काय? पुढे काय? मावळ फारच हुशार आहे. चांदखेडकर एवढे हुशार आहेत मला वाटलं नव्हतं. जॉनी जॉनी. हो म्हणा म्हणा म्हणा. याच्याकरताच मी संस्कृत बोललोय खास. अक्षय महाराज याच्याकरताच संस्कृत बोललोय. या भारत भूमीची ते दिव्य तेजस्विता या पुन्हा जन्माला उज्ज्वलित व्हावी. 3 फेब्रुवारी 1835 ला इंडियन एज्युकेशन ऍक्ट नावाचा कायदा पारित करून इंग्रजांनी जे आपले 4.5 लाख गुरुकुलं नष्ट केली, 10 लाख पुस्तकं घेऊन जर्मनकडे गेली, ते पुन्हा वापस यावेत. भारत विश्वगुरु व्हावा. भारत अस्माकम जननी स्वर्गादपि या गरीयसी. इट इज अ ग्रेटर दॅन द पॅराडाईज. विश्वगुरुम ताम करवाम. विशाल मेक इट विश्वगुरु जन्म सफलताम विंदाम. भारताला पुन्हा विश्वगुरु बनावं, कारण भारत देश तेजस्वी आहे. भारत पुन्हा विश्वगुरु व्हावा, सर्वांगाने विश्वगुरु व्हावा, याकरता हे धर्ममंडप अत्यंत व्यवस्थित भूमिका निभावत आहे. म्हणून भारत देशात जे जन्माला आलेत, व्यास महर्षी सांगतायत ते किती ग्रेट आहेत, कारण आज अभिष्ट चिंतन आहे दत्ताभाऊंच. भारत देशात जे जन्माला आले ते किती भाग्यशाली आहेत. व्यासांनी स्वर्गस्थ देवाचं मनोगत विष्णू पुराणामध्ये लिहून ठेवलं की गायंती देवा किल गीतकानी धन्यासुते भारत भूमी भागे स्वर्गापोर्गास्पद मार्ग भूते भवंती भूया पुरुषस्रत्वात. इथं जन्माला येणारे, भारत भूमी जन्माला येणारे स्वर्गस्थ देव म्हणतात आमच्यापेक्षा भाग्यशाली आहेत. हे स्वर्गस्थ देव म्हणतात. त्यामध्ये जे भारतात महाराष्ट्रात जन्माला आलेत ते जगातले सगळ्यात भाग्यशाली आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हा, मावळ तालुका, चांदखेड आणि तिथं जन्माला आलेले वडिलांचे नाव ज्ञानोबा. ज्ञानोबांच्या पोटी ज्यांचा जन्म आहे ते साक्षात दत्तात्रय. हे काय सामान्य समीकरण आहे का? आणि म्हणून महाराष्ट्र इज वन ऑफ द इंडियन स्टेट विच हॅज लॉंगेस्ट स्पिरिच्युअल हेरिटेज. इट इज अ लँड ऑफ संत, इट इज अ लँड ऑफ ग्रेट वॉरियर्स. शूरांनी वीरांची भूमी आहे म्हणून इथली भूमी इथे उज्ज्वल आहे. इथला देश उज्ज्वल आहे. इथला कुळ पवित्र आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात इथला देश आणि इथला कुळ पवित्र आहे. डबल म्हणा, चांगलं म्हणा, म्हणा काय अडचण नाही. आपल्याला 11:15 टाइम दिलाय दत्ताभाऊंनी, त्यामुळे काय टेन्शन नाही. चला, अशा उत्तम आणि पवित्र कुळामध्ये ज्यांचा जन्म होतोय ते सन्माननीय श्रद्धेय श्री दत्तात्रयचे ज्ञानोबा माळी. या परिसरातलं एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. या भूमीतलं एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शून्यातून विश्व तयार केलं आणि आज एवढ्या मोठ्या लेवलवरती येऊन थांबले. अत्यंत जमिनीवरचं कार्यकर्ता म्हणून आज सगळेजण आपण त्यांच्याकडे पाहतोय. तुमची सुंदर उपस्थिती याच गोष्टीचे दिग्दर्शन करते की आज एवढ्या व्यस्ततेमध्ये तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. सकाळपासून त्यांच्यावरती चाललेला शुभेच्छांचा वर्षाव ही किती विलक्षणतेने प्रतिपादन होत आहे. 15/4/1976 ही डेट ऑफ बर्थ. आज एवढं कमी कालावधीमध्ये एवढं महान कार्य ज्यांनी या भूमीमध्ये उभारलं. ओबीसी मोर्चाचे भाजपच्या मोठी जबाबदारी सध्या सांभाळत आहेत. पंचायत समितीचे सदस्य म्हणून पदभार सांभाळत आहेत. गावचं सगळंच. आज त्यांची पत्नी सौभाग्यवती मीनाताई दत्तात्रयजी माळी बिनविरोध सरपंच पद भूषवत आहेत. ही काय साधी गोष्ट नाही. बिनविरोध सरपंच पद भूषवणं हे सगळ्यांनी एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावरती दिली, कारण या दोन्ही दाम्पत्यांचा, आई वडिलांचा स्वभाव, त्यांचं कार्य, त्यांच्यावरती विश्वास करण्याची एक पद्धती ही सगळ्या या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळते. विठाला विठाला
एवढी अलौकिक तेजस्विता आज जो अभंग मुक्ताबाईंचा आपल्या समोर ते निवडलेला आहे तो अभंग विलक्षण आहे, गोड आहे, चिंतनीय आहे. ऐका, अभंगाची पार्श्वभूमी पहिली तुमच्या समोर ती मला ठेवू द्या. हा अभंग कूट या प्रकरणातील आहे. आजच्या दोन्ही निमित्ताच्या अनुषंगाने हा अभंग या अवच्छेदकाने निवडलेला आहे. मुंगी आणि सूर्याचं कनेक्शन मला तुमच्या समोर ते ठेवायचं. छोट्या गोष्टीकडून मोठ्या गोष्टीकडे जाणं हे या अभंगातून दिग्दर्शित केलेलं आहे. हा अभंग मुक्ताबाईंचा इतका गोड आणि इतका विलक्षण आहे संप्रदायामध्ये, मला तरी वाटतं हा अभंग पाठ नसेल असा एकही मराठी माणूस सापडणं अवघड आहे. जरी समग्र अभंग पाठ नसला तरी मुंगी उडाली आकाशी एवढं तरी सर्वांच्या पाठांतरामध्ये आहे. मग मुंगी उडाली आकाशी याचा अर्थ नेमका काय होतो? वेगवेगळ्या औषधकांनी तो अर्थ मी आपल्या समोर ते ठेवणार आहे. कार्यक्रम वास्तुशांतीचा आहे, अभिष्ट चिंतन प्रित्यर्थ आहे. दत्ताभाऊंच्या कर्तृत्वाचा हा सगळा आलेख मला तुमच्या समोर ते ठेवायचा आहे. तो आलेख या औषधकाने, जसं आज छोटी मुंगी सूर्याला गवसणी घालायला जाते, सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेले दत्ताभाऊ आज राजकीय क्षेत्रामध्ये एवढा आलेख आहे, सूर्यासारखं महान कार्य घेऊन पुढे निघलेले आहेत. त्या अवच्छेदकाने मला आज तुमच्या समोर ते बोलायचंय. विठाला विठाला एक कोणत्या तरी पक्वादाचा रिटर्न शाहीकडून करा बरं. रिटर्न शाहीकडून करा. शाहीचा माईक लक्षात आला ना? कोणता वायर आहे तुमच्या ते लक्षात घ्या. थोडे 1 2 3 4 बॉक्स समोर पाहिजे होते. 2 बॉक्सवरती एवढे कसे माईक अटेंड होतील तुम्हाला? करा. मला रिटर्न द्या ना व्यवस्थित. ह्या समोरच्या 2 बॉक्समधून माझा आवाज रिटर्न द्या. करा तो आवाज. करा. त्या आवाजाला थोडंसं कंपन ठेवा. गेन वाढवा. 1 पॉईंट इको द्या त्याला. कंपन तयार होतील आवाजाची शाहीची. या बसा. सन्माननीय श्रद्धेय श्री बाळासाहेबजी घोटकुले, बाळासाहेबजींकरता एकदा टाळी वाजवायत बरं. कार्य फार सुंदर आहे, कार्य खूप छान आहे. हे तुमची टीमच फार गोड आहे. शांताराम भाऊ समोर आले, गुलाबरावजी समोर बसले, सगळी टीम ऐका. अभंग कूट या प्रकरणातील आहे. कुटामध्ये 3 प्रकार आहेत. शास्त्रामध्ये कूट शब्दाचा अर्थ आहे रहस्यमय. शब्द वेगळे, अर्थछटा वेगळे असतात. शब्द वेगळे, त्यानंतर अर्थ वेगळा असतो. शब्द सोपे असू शकतात, कधी कधी शब्द अवघड, अर्थही अवघड. या अवच्छेदकाने कूट प्रकरण शास्त्रामध्ये सगळ्या संतांनी लिहिलेलं आहे. अगदी ज्ञानोबरायांपासून जगद्गुरु श्री संत तुकोबराय आणि निळोबराय आदी करून सर्व संतांनी कूट अभंगाला, कूट या प्रकरणाला व्यवस्थित पद्धतीने हात ठेवलेला आहे. मुक्ताबाईंनी कूट प्रकरण लिहावं, मुक्ताबाईंनी ती तेजस्विता प्रतिपादित करावी, एवढं विलक्षण वाङ्मय मुक्ताबाईंचं आहे. छोटं वाङ्मय, कमी वाङ्मय आहे, पण इतकं अलौकिक आणि इतकं गोड आहे. ऐका, सगळ्यात जास्त वाङ्मयाच्या औषधकांनी पाहिलं तर एकनाथ महाराजांचा हात कोणी धरत नाही, पण मुक्ताबाईंचे ते दिव्य वाङ्मय पद्धती किती विलक्षण आहे, किती गोड आहे. ऐका, कुटामध्ये 3 प्रकार आहे. पहिलं कूट आहे ज्याच्यामध्ये शब्दही अवघड आहेत आणि अर्थही अवघड आहे, त्याला दृष्टकूट असं बोललं जातं. ज्याच्यामध्ये शब्द प्रचंड अवघड आहेत, अर्थछटा प्रचंड सोप्या आहेत, त्याला शब्दकूट असं म्हटलं जातं. येथे सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी जेव्हा रामश्री नामकाना. हा सगळा श्लोक पाठ करायला 2 दिवस जातील, पण अर्थ एवढाच आहे की थंडी पडली, रात्र झाली, पैसे जवळ नव्हते म्हणून गोधडी विकत घेता आली नाही, म्हणून मला रात्रभर झोप आली नाही. पण श्लोक बघा ना, इथे सह्याद्री कन्या, सह्याद्रीची कन्या म्हणजे गोदावरी, पती सुतललना तिचा पती म्हणजे समुद्र, त्याचं ललन म्हणजे चंद्र. या सगळ्या औषधकाने जर आपण पाहिलं तर तिथपर्यंतचा अर्थ येतो जो मी तुम्हाला सांगितलाय. थंडी वाजली, गोधडी घेण्याकरता पैसे नव्हते म्हणून मला रात्रभर झोप आली नाही. शब्द अवघड आहेत, अर्थछटा प्रचंड सोपे आहेत, याला म्हणायचं शब्दकूट. तिसरा प्रकार आहे त्याला म्हणायचं दृष्टकूट, ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत पण अर्थ प्रचंड विलक्षण आहे. पती जन्मला माझे मी झाले तयाची, हा ज्ञानोबरायांचा अभंग आहे. बेस द्या ना, बेस रिटर्न मध्ये.
मला टचच होता येईना खाली कशालाच. इकडे ना इकडे टच होता ना इकडे टच होता येईना. पती जन्मला माझे उदरी मी झाले तयाची नोवरी. बरोबर बरोबर थोडंसं गेन वाढवा आता. मी झाले तयाची नवरी. अहो पती माझ्या उदरातून जन्माला आलाय. जो उदरातून जन्माला येतोय तो पती नसतो, तो पुत्र असतो. मी तयाची नवरी, पुत्राची नवरी होता येत नाही, पुत्राची आई होता येत आहे. मग हा अभंग ज्ञानोबरायांचा आहे. मग याचा अर्थ आपण कसा लावाल? शब्द तो सोपे आहेत. पती कळतय, जन्माला कळतय, उदरी कळतय. पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाची नोरी हे सुद्धा कळतय. हे शब्द आमच्या परिचयाचे आहेत, पण अर्थछटा प्रचंड विलक्षण आहेत. मी अगोदर सांगितलं ज्याच्यामध्ये शब्द सोपे आहेत, अर्थ विलक्षण आहे, त्याचं नाव आहे अर्थकूट. पती म्हणजे ब्रह्म. मी झाले तया पती जन्मला माझे उदरी. ब्रह्माला मायेचा संबंध आला. वेदांत शास्त्र सांगतंय ब्रह्माला मायेचा संबंध आल्याबरोबर ईश्वर नावाचा मुलगा झाला. पती जन्मला माझे उदरी. एरवी ब्रह्म निर्गुण निराकार आहे, पण सगुण निराकार येण्यासाठी यांनी सृष्टी निर्माण करण्याकरता मायेचा संबंध आला. पती जन्मला माझे उदरी. इनाम ब्रह्माला ईश्वरत्व आलं आणि ईश्वराच्या आधीन माया राहिल्यामुळे मी झाले तयाची नोवरी. अर्थ सोपा, अर्थ अवघड, शब्द सोपे, याला म्हणायचं अर्थकोट. आज जो अभंग मी आपल्या समोर निवडलाय त्या अभंगाचे शब्द सोपे आहेत, पण अर्थछटा प्रचंड विलक्षण आहेत. काय आहेत शब्द? अभंगाचं पहिलं चरण. मुक्ताबाईच्या अभंगाच्या माध्यमातून छोटीशी मुंगी आकाशामध्ये उडाली आणि तिने सूर्याला गिळे. केवढं गोड दिग्दर्शन करतात. ऐका मुक्ताबाईंचं जीवन किती विलक्षण आहे हो. ज्या मुलीने, मी मुलगी शब्द वापरतोय, वास्तविक मुक्ताबाईंना मुलगी म्हणणं सुद्धा थोडंसं जड जाते, पण ज्या मुलीने 1 वर्षाची झाली तेव्हा आपल्या आई, म्हणजे आई न कळता आई निघून गेली. ज्या मुलीने आई पाहिली नाही, जिने आपले वडील पाहिले नाहीत, ते संतत्वापर्यंत जात आहे. त्यांचंच कार्य करतो ते अभंगाच्या माध्यमामध्ये आहे का नाही महाराज? एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळं विश्व आपल्या चरणावरती आणण्याची ताकद ज्ञानोबरायती भावंडामध्ये होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, ज्या आळंदीमध्ये अहो साधं मांडे भाजण्याकरता खापर मिळू नये, ज्या आळंदीमध्ये जेवण करण्याकरता मधुकरी मिळू नये, आज त्याच आळंदीमध्ये सगळ्यांनी आपली पूजा करावी. एवढं कर्तृत्वावरती जाणं हे काय सामान्य गोष्ट आहे का? त्याच कार्यकर्तृत्वाचा सुंदर दिग्दर्शन करणारा हा आजचा अभंग आहे. अत्यंत सूक्ष्माकडून व्यापकाकडे कसं जावं, मुंगीने सूर्यापर्यंत कसं जावं, तिला कसं गिळावं. तुम्हाला फार मोठा प्रश्न आहे, मुंगी म्हणजे काय आणि सूर्य म्हणजे काय? त्याचं ते माझं टॉप सिक्रेट आहे. आय विल टेल यू आफ्टर विठोबा रखुमाई.
सांगणार आहे ते तुम्हाला ते पण, की मुंगी म्हणजे काय आणि सूर्य म्हणजे काय. पण ऐका, शून्यातून विश्व निर्माण कसं करावं. छत्रपती शिवरायांचा सुद्धा तो कार्यकाल, अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे मुंगीने सूर्याला गिळण्यासारखंच आहे. आज हे इथं एवढी गर्दी आहे, एवढे टपकळ सगळे राजकीय क्षेत्रातले सगळेच मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. सगळे संप्रदायातले सगळेच मान्यवर तालुक्यातल्या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुक्यातून सगळेच दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच त्यांच्या भाजप पक्षातील सगळेच मान्यवर अनेक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. अन्य पक्षातले सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. परिवार, नातेवाईक सगळेजण उपस्थित आहेत. हे सगळं कमावण्याकरता विलक्षण कार्यकर्तृत्व असावं लागतं. ते सन्माननीय श्रद्धेश्री दत्तात्रयजी माळी साहेब यांच्यामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळतंय. एवढं गोड व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यामध्ये आहे, आपल्या पंचक्रोशीमध्ये आहे, आपल्या या भूमीमध्ये आहे. याचा मनस्वी आनंद, समाधान आपल्या सर्वांनाच होतो. ऐका, इथं मुंगी आणि सूर्य याचं कनेक्शन जर पाहिलं तर मला सांगा, मुंगी प्राणी एका पक्षी? बोला 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 लवकर. मुंगी प्राणी एका पक्षी? माता वर्ग, मुंगी प्राणी एका पक्षी? प्राणी आहे. मग उडणे हे क्रियापद प्राण्याकडे लागतं का पक्षाकडे लागतंय? मी मराठी भाषेमध्ये बोलतोय. उडणे हे क्रियापद प्राण्याकडे जातंय का पक्षाकडे जातंय? तुम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहात म्हणून मी हा विषय घेतोय. जर हे इंग्लिश मीडियमच्या मुलांच्या समोर मला कीर्तन करायचं असलं तर मला वेगळे शब्द वापरावे लागतील. उडणे हे क्रियापद प्राण्याकडे लागू होतं का पक्षाकडे लागू होतं? बोला 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 बोला. पक्षाकडे. मग मुंगी, मी तुम्हाला प्रश्न केलाय, मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? माता वर्ग, प्राणी आहे असं तुम्ही सांगितलं. छोटे छोटे प्रश्न विचारणार नाही, विचारणार आहे, अवघड प्रश्न विचारणार नाही. आता हे सगळे संप्रदायातले दिग्गज माझ्या समोर बसलेले आहेत. अण्णा अमित महाराज, मुंगी प्राणी आहे असं त्यांनी सांगितलं. उडणे हे क्रियापद पक्षाकडे जाते असं सांगितलं. मी एक प्रश्न असा केलाय, मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? तुम्ही गोड उत्तर दिलंय, मुंगी हा प्राणी आहे. मग उडणे क्रियापद कसं इथं अभंगामध्ये जुळवायचं, एक मोठी अडचण तयार झाली. सोपे सोपे प्रश्न विचारून पुढे जाणार आहे, अवघड प्रश्न विचारणार नाही. फक्त मला कोणी प्रश्न विचारायचा नाही. पैठणला कीर्तन होतं शिवरात्रीच्या आदल्या दिवशी. आदल्या दिवशी शिवरात्रीच्या कीर्तन असताना मला एक माताजी समोर आल्या, आजी समोर आल्या. आजीने विचारलं, महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हटलं विचारा, काय आहे? ते म्हटले उत्तर द्यावं लागेल. म्हटलं नक्की देईल, काय आहे विचारा. आजीने सांगितलं, महाराज एकादशीचं डोकं शिवरात्रीला चालतं का? मी बराच वेळ डोकं खाजवलं पण मला काही प्रश्न कळाला नाही. आजीला म्हटलं, मावशी अहो ते एकादशी डोकं शिवरात्र काय प्रकार आहे? ते म्हटले, महाराज काल काय होती? आता एकादशी शिवरात्र असते त्रयोदशीला, त्याच्या आदल्या दिवशी द्वादशी, कीर्तन द्वादशी, त्याच्या आदल्या दिवशी काय? एकादशी. ती म्हटली काल एकादशी होती म्हणून मी डोक्यावरून पाणी घेतलं होतं. उद्या काय? शिवरात्र. काल एकादशी होती, उपवास होता म्हणून मी डोक्यावरून पाणी घेतलं. उद्या काय आहे? शिवरात्र. म्हटले उद्या पुन्हा उपवास आला, उद्या पुन्हा डोक्यावरून पाणी घेऊ का डोकं तसंच ठेवू? म्हणलं तिकडं काही कर पण मला विचारू नको. एकादशीचं डोकं शिवरात्रीला चालतं का? मी फक्त विचारलेल्या प्रश्नाची सोपे सोपे उत्तर देऊन पुढे जायचंय. मी विचारलंय मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे? तुम्ही थोडेसे बरोबर परफेक्ट उत्तर दिलं, पण ते उडणे हे क्रियापद आपल्याला कुठे लावायचं, त्याचा अर्थ कसा करायचा, इथं आपण थोडेसे अडकलेले आहोत. सोपे सोपे प्रश्न आहेत, अवघड प्रश्न विचारणार नाही. माता वर्ग, आई आधी का मुलगा आधी? बोला 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 लवकर. आई आधी का मुलगा आधी? आई आधी का मुलगा आधी? आई आधी. बरोबर. आई नसेल तर मुलगा कसा होईल? आई वडील नसेल तर अपत्य कसं जन्माला येईल? आई आधी. बरोबर. हार्मोनियम वरती एवढी गोड हार्मोनियम वाजवत आहेत. तुमचं नाव? गणेश महाराज चव्हाण. मुलगा का मुलगी? दोन्ही पण. मग जो पहिलं काय विचार करून सांगा. अच्छा, मुलगी. जवळचा माणूस धरला, म्हटलं लवकर उत्तर देईल. त्यांना विचारलं पहिलं काय? ते फक्त माझ्याकडे बघतात. म्हटलं विचार देऊन सांगा. लगेच ताबडतोब मुलगी म्हटलेच. मग जोपर्यंत मुलगी झाली नाही तोपर्यंत तुमच्या पत्नीला कोणी आई म्हणत होतं का? बरोबर. आई केव्हा म्हणायला लागले? केव्हा म्हणायला लागले? आई मुलगा किंवा मुलगी झाल्याच्या नंतर. मग मी प्रश्न विचारलाय, मुलगा आधी का आई, म्हणजे अपत्य आधी का आई आधी? तुम्ही उत्तर दिलं आई आधी. आता जोपर्यंत मुलगा होत नाही किंवा मुलगी होत नाही तोपर्यंत त्या बाई. मुलगा किंवा मुलगी झाल्याच्या नंतर त्या आई. प्रश्न थोडासा उलटा आहे, उलट उत्तर द्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं.
तुम्हाला उत्तर बरोबर दिलं, पुरुष मंडळीकडे जातो, एक प्रश्न घेतो आणि पुन्हा मुंगीकडे येतो. गाडीचा स्पीड कोण वाढवतो? बोला बोला बोला. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? गाडीचा स्पीड मी 3 ऑप्शन देतो, ब्रेक, क्लच आणि ॲक्सिलेटर. तिन्ही मधलं एक उत्तर मला अपेक्षित आहे. ब्रेक, क्लच आणि ॲक्सिलेटर. फक्त उलटं उत्तर द्यायचं, एवढं लक्षात ठेवा. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? बोला बोला. गाडीचा स्पीड कोण वाढवतं? ब्रेक. गणेश महाराजाला कुठेतरी घेऊन जावं लागणार आहे, आळंदीलाच घेऊन जातो. अहो गाडी 3 ऑप्शन आहेत ना, ब्रेक, क्लच आणि ॲक्सिलेटर. मला सांगा गाडीचा स्पीड कोण वाढवतं? शरद भाऊ कोण वाढवतं? ॲक्सिलेटर. शरद भाऊला ना पंढरपूरला पाठवून देऊ. गाडी कोणती तुमच्याकडे? पंढरपूरला पाठवतो. फक्त तुमच्या गाडीचा आम्ही ब्रेक काढून घेणार. कितीच्या स्पीडने तुम्ही पंढरपूरला जाल? बाबा कितीच्या स्पीडने जातील ते? नाही. म्हणजे गाडी हातामध्येच घेणार नाही. टाळकरी मंडळी, अहो 120च्या स्पीडनी व्यक्ती गाडी चालवते. कशाच्या जीवावरती? कशाच्या? ब्रेकच्या जीवावरती. जर ब्रेक नसेल तर 120 काय 10च्या स्पीडने सुद्धा चालवणार नाही, हातातच घेणार नाही. मग व्यक्ती 140च्या स्पीड वरती जाते. कशाच्या जीवावर? मग मी काय प्रश्न केला होता? गाडीचा स्पीड कोण वाढवतंय? कोण वाढवतंय? गायकवाड भाऊ कोण वाढवतंय? ब्रेक. मी अगोदर सांगितलं उलटी उत्तर द्या. हे फारच हुशार आहे. हे म्हटले तुम्ही सांगितलं उलटी उत्तर द्या म्हणून मी ब्रेक म्हटले, पण ते तुमचं ब्रेकच बरोबर होतं. हे UPSC MPSCला विचारलेला प्रश्न आहे, एवढा सोपा नाही. ऐका या मागे, कारण इथं आमच्या मीनाताई सुद्धा सेट नेट करून बसलेले आहे. हे परिवार फार सुशिक्षित आणि वेल एज्युकेटेड आहे. ऐका. मुंगी प्राणी आहे का पक्षी आहे, या अवच्छेदकाने आपला प्रवास सुरू आहे. प्राणी म्हणाल तर उडणे क्रियापद कुठे लावायचं? पक्षी म्हणाल तर इथं पक्षी नाही आहे मुंगी. मग मुक्ताबाईने आज या अवच्छेदकाने कसं काय उडणे हे क्रियापद कसं ठेवलं? बरं मला सांगा, मुंगी उडाली, मग मुंगीने कोणाला गेलं? मुंगीमध्ये 2 प्रकार, एक पांढरी आणि एक काळी. मान हलवा तुम्ही, काय अडचण नाही. मुंगीमध्ये 2 प्रकार, एक पांढरी आणि एक काळी. लाल. बरोबर. वास्तुशास्त्र सांगतं लाल मुंगी घरामध्ये निघणं चांगलं नाही. हे लाल काळी मुंगी घरामध्ये निघणं शुभ मानलं जातं, लाल मुंगी घरामध्ये निघणं अशुभ मानलं जातं, असं वास्तुशास्त्र प्रतिपादन करतं. ज्यांच्या घरामध्ये निघलं त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. ऐका, त्याच्यावर उपाय पण भरपूर आहेत. वास्तूतले भरपूर उपाय आहेत. वास्तूच्या साऊथ बाजूने नाम दक्षिण बाजूने खड्डा नसावा. वास्तूच्या साऊथ बाजूने दरवाजा नसावा. आपल्या घराचं तोंड साऊथच्या दिशेने नसावं. मुख्य दरवाजा साऊथच्या दिशेने नसावा. असेल तर काय करायचंय ते पण सांगतो. वास्तुशास्त्र कोणी आयऱ्या गैऱ्याने तयार केलं का? वास्तुशास्त्राला ऋषीमुनी तयार केलेलं आहे. भारत देशाची ठेवण, सगळ्या राष्ट्राची ठेवण जर पाहिली तर वास्तू जिथं क्लिअर आहे तिथं सगळ्या गोष्टी उन्नतीवरती जातात. पूर्वेकडे जर तोंड असलं वास्तूचं तर पूर्वेकडचं तोंड वास्तूचं पुरुषासाठी अनुकूल असतं. पश्चिमेकडे घराचं तोंड असलं तर ते स्त्रीसाठी अनुकूल असतं. पश्चिमेकडे घराचं ज्यांचं तोंड आहे मावळतीचा सूर्य नाम चंद्र हा स्त्रीला ऍक्टिव्ह करतो, कारण चंद्राचं स्त्रीचं कनेक्शन आहे. आणि म्हणून पृथ्वीभोवती चंद्र फिरताना नासाने डिक्लेअर केलं 28 दिवसामध्ये फिरतोय. ज्योतिषशास्त्र पण सांगतं 28 दिवसामध्ये. म्हणून 14 दिवसाची रात्र आणि 14 दिवसाचा दिवस हे कनेक्शन चंद्राचं पृथ्वीच्या भोवती फिरताना आहे. 14 दिवसाचा कनेक्शन पौर्णिमा, 14 दिवसानंतर अमावस्या, 28 दिवस फिरण्याचं कनेक्शन. ऐका, 28 दिवसाचं कनेक्शन फिरण्याचं सर्कल हे पृथ्वीच्या भोवती चंद्राचं आहे. आणि म्हणून मातेचं 28 दिवसामध्ये बॉडीमध्ये बदल होतात. ते चंद्राचं आणि सूर्याचं कनेक्शन त्यांच्याशी संबंधित आहे. म्हणून जी माता, ऐकताय सायन्स, जी माता 64 ग्राम्स चांदी पायामध्ये धारण करते गरोदर अवस्थेमध्ये, त्या मातेचं कधीच सिझरिंग होत नाही. एवढी ताकद चांदीमध्ये आहे, कारण चांदी चंद्राच्या एनर्जीला कॅच करते. म्हणून आपल्या भारतीय लोकांनी स्त्रीला चंद्राचे उपवास करा असं सांगितलं. करवाची उतरवत वरती चंद्र, जाईतून चंद्र पाहणं हे त्यांना का दिलं? चतुर्थी का दिली? पौर्णिमा का दिली? कारण त्यांच्या शरीराचं कनेक्शन चंद्राशी आहे. पश्चिमेचं घर मावळतीचा सूर्य घरामध्ये स्त्रीला प्रमुख बनवतो आणि पूर्वेचं घर उगवता सूर्य हा पुरुषाला प्रमुख बनवतो, पुरुषाच्या बॉडीवर काम करतो. ज्यांचे घरं पश्चिमेला तोंड करून आहेत, कृपया त्यांनी आपल्या गल्लीतले घरं चेक करू नका. आपलं जिथं आपण आहोत तिथंच राहा, माइंड दुसरीकडे जाऊ देऊ नका. तुम्ही लगेच घराकडे गेले ना, मला सांगा चायनाने भिंत बांधली, वेळे होते का ते? चायनाने एवढी भिंत बांधायला जावं साऊथ बाजूने. त्या चायनाचा जो राजा होता ज्याने ती भिंत बांधली, तो राजा नालंदा विश्वविद्यालयात शिकायला होता. तो भारताचा विद्यार्थी होता, त्याला वास्तुशास्त्र परिपूर्ण रूपाने ज्ञात होतं. साऊथ बंद असेल, साऊथ बंद असेल, साऊथ बंद असेल
तर उन्नती होते, म्हणजे दक्षिण बाजू पॅक असेल तर उन्नती होते, म्हणून त्यांनी भिंत बांधून घेतली. एकटा देश भारत सोडून सगळ्याला भारी आहे का नाही? भारत सोडून म्हणतो, हे वाक्य लक्षात ठेवा. मग त्यांनी भिंत का बांधली? वास्तुशास्त्राचं ज्ञान होतं. ज्या भूमीमध्ये 1700 वर्ष आपण गुलामगिरीमध्ये राहिलो, त्यामध्ये 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये राहिलो, तो भारत देश ज्या शूरवीरांनी नटलेला होता, पृथ्वीराज चव्हाण, छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे असे दैदिप्यमान तेजस्वी युगपुरुष या भारत भूमीमध्ये येऊन गेले. ज्या भारत भूमीने शूरता शिकवली, ज्या भारत भूमीने तेजस्विता शिकवली, त्या भारत भूमीमध्ये 700 वर्ष भारत गुलामगिरीमध्ये जावा, देवगिरी 12व्या शतकामध्ये जावी, आणि अगदी 1945 पर्यंत आपण गुलामगिरीमध्ये राहावं. याचं कारण वास्तुशास्त्रानुसार जर पाहिलं तर भारताच्या दक्षिण बाजूला खड्डा आहे. शास्त्र सांगताय वास्तू दक्षिण बाजूला खड्डा नसावा, आणि भारताचा दक्षिण बाजूने समुद्र आला, खड्डा आला. आणि वास्तूचं दुसरं असं म्हणणं आहे, उत्तरेच्या बाजूला काही भार नसावा, म्हणून तिथं देवघर केलं आपण एका कोपऱ्यामध्ये. तिकडे भार नसावा, तिकडून जिना नसावा, तिकडून भार नसावा. जर उत्तरेच्या साईडनी जिना आला, उत्तरेच्या साईडनी टॉयलेट आलं, उत्तरेच्या साईडनी तुम्ही जर झोपलात तर काय होऊ शकतं? तिकडून भार नसावा. भारताच्या उत्तरेच्या बाजूला भार हिमालय आहे का नाही? मग एवढा भार आहे अण्णा उत्तरेच्या बाजूने, आणि साऊथ कडून पॅक असावं. साऊथ कडून एवढा मोठा खड्डा आहे, भारत 700 वर्ष गुलाम होणार का नाही महाराज? मग आता याच्यावर एकच काम आहे, साऊथ सील करा, साऊथ शील करा. हे केलं कोणी? प्रभू रामचंद्राने. काय, कशाच्या माध्यमातून? एक भिंत बांधली का नाही तिकडं? त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? रामसेतू. हे उगच नव्हता बांधला, याच्या मागे फार हे होतं, याच्या मागे फार तेजस्विता होती, पण तो आज इतका नष्ट करत चाललाय, त्याच्याकडे आपलं कोणाचंच लक्ष नाही. जाऊ द्या, या मागे किती वास्तुशास्त्र सांगू, किती या सगळ्या अनुषंगाने. मी मुंगीच्या अनुषंगाने बोलतोय. मुंगी 2 प्रकारची आहे. ताकद खूप लावावं लागते, सिस्टीम खूप गोड आहे, मस्त. वा, एकदा त्यांच्याकरता टाळी वाजव. क्या बात आहे. कीर्तन असलं का समोर 2-3 मॉनिटर आवर्जून आहेत का घरी? मी पैसे देतो पण घेऊन ठेवा. पण कधी पण कुठं कीर्तन तुम्हाला सांगितलं कीर्तन आहे, समोर 3-4 बॉक्स रिटर्न आवर्जून द्या. हे 2 बॉक्समधून सगळ्यांचे माईक 2 बॉक्सवरती कसं शक्य आहे? ऐका. मुंगी पक्षी आहे, प्राणी. मुंगी प्राणी आहे, पक्षी नाही. पण इथं आज मुक्ताबाई अभंगाच्या माध्यमातून मुंगी उडाली आकाशी, तिने सूर्याला गिळले असं बोलतायत. मुंगीने सूर्याला गिळणं कसं शक्य आहे? ऐका. सूर्य कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? सूर्य कुठे आहे? पुसाने आणि पाचने यांच्या मध्ये. बरोबर बोलतोय. 100 महाराज गोड हसायला लागले. सूर्यवरती आहे. किती अंतरावरती आहे मला बोलू द्या. नासाने सांगितलेलं सूर्याचा आणि पृथ्वीचा अंतर, आणि भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितले तेच अंतर, हजारो वर्षापासून ज्योतिषशास्त्राने सांगितले तेच अंतर. किती विलक्षण आहे, किती ग्रेट आहे. सूर्याच्या प्रकाशाच्या वेगावरून, बरोबर, सूर्याच्या प्रकाशाच्या वेगावरून सूर्याचा आणि पृथ्वीचा अंतर ठरवण्यात आलं. सूर्याच्या प्रकाशाचा वेग 1 सेकंदाला 3 लाख किलोमीटरचा स्पीड सूर्याच्या प्रकाशाच्या वेगाला आहे. तो सूर्याचा प्रकाशाचा वेग पृथ्वीवरती येण्याकरिता 8 मिनिट 20 सेकंद लागतात. 8 मिनिटाचे सेकंद काला त्याच्यामध्ये 20 ऍड करा, त्याला 3 लाखाने गुणा, = जेवढा अंतर येईल तेवढा किलोमीटर सूर्याचा आणि पृथ्वीचा अंतर आहे. याच्या पुढचं मार्मिक आहे ते ऐका. नासाने घोषित केलं, तो पण सूर्य एक अंतरिक्ष गोळा आहे आणि पृथ्वी पण एक गोळा आहे. पृथ्वी पण फिरते. पृथ्वी पण 24 तासामध्ये स्वतःभोवती एक सर्कल कंप्लीट करते. सूर्य सुद्धा फिरतोय. सूर्य 12 राशीमधून सगळा फिरतोय. आणि मग हे सगळं जे फिरणं चाललेलं आहे याच्यामध्ये अधांतरी तरंगलेले 2 गोळे आहेत, सूर्य आणि पृथ्वी. नासाचं म्हणणं असं आहे, तो सूर्य फक्त 50 मैल पृथ्वीच्या पलीकडे असता तर इथले सगळे जळून गारठून मेले असते, आणि तोच सूर्य फक्त 50 मैल पृथ्वीच्या दिशेने असता तर सगळे जळून खाक झाले असते. हजारो वर्षापासून हा ठेवणारा कोण आहे? हे 2 अंतरिक्षामध्ये ग्रह ठेवणारा कोण आहे? अहो, तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे, तोच देव आहे. जगद्गुरु तुकोबराय बोलले, सूर्याला सुद्धा चालवणारा तो नियंता ईश्वर आहे. पांडुरंगा तू आहेस. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने
वेदासी बोलणे तुझी या सत्तेने तुझी या सत्तेने तुझी या सत्तेने वेदासी बोलणे तुझिया सत्ते वेदासी बोलणे तुझिया सत्ते वेदासी बोलणे सूर्याची चालन तुझिया बळे सूर्याची चालन तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी सूर्याची चालवण तुझिया बळ सूर्याची चालवण तुझिया बळ ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजव. नाव काय? भुसडे महाराज बुचडे रामकृष्ण महाराज, सुखदेव महाराज, सुखलाल महाराज बुचडे. वा 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 वा, काय वेद प्रमाण टाकलं आणि काय गोड प्रमाण टाकलं. वा, तुझ्या सत्तेने वेदाशी बोल सूर्याशी चालणे तुझ्या बळे 400 वर्षापूर्वी या पुणे जिल्ह्यातून जगद्गुरु श्री तुकोबरांना नासा जन्माला आलं नव्हतं तेव्हाच त्याचं गाथामध्ये उत्तर देऊन ठेवलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी. एवढी ताकद संतांची. संत एक एक संत सायंटिफिक पद्धतीने उत्तर देतात. मला सांगा, इज इक्वल टू MC स्क्वेअर सूत्र कोणी मांडलं? कोणी मांडलं? इज इक्वल टू MC स्क्वेअर सूत्र कोणी मांडलं? आईन्स्टाईनने मांडलं. एनर्जी नष्ट होत नाही, ती कन्व्हर्ट होते. आईन्स्टाईन साहेब, अहो आईन्स्टाईन जर इकडे आले असते, दशक्रिया विधीचं प्रवचन दत्ताभाऊ त्यांनी ऐकलं असतं तर त्यांच्या एवढं लक्षात आलं असतं की दशक्रिया विधीच्या प्रवचनामध्ये आज साधे प्रवचनकार एवढं आवर्जून सांगतात का जसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन विडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. हा चैतन्यनाथ अन्य देहाला स्वीकारतोय आणि हे जीर्ण शरीर टाकून देतोय. जसं जीर्ण वस्त्र टाकीजे, जीर्ण वस्त्र टाकल्याच्या नंतर मॅडम बसा, मॅडम बसा 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 बसा, मध्ये येऊ नका. जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन विढीचे. पाणी आहे इथं मॅडम, पाणी आहे. बसा बसा. जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन विढीचे तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्यनाथे. हा मॅडम, मॅडम पाया पडू तुमच्या. बसा बसा साईड द्या ठेवून, द्या ठेवून, द्या ठेवून. इकडे तिकडून जा पाठी मागून, मध्ये येऊ नका पुन्हा. हा चैतन्यनाथ अन्य देहाला स्वीकारतोय. थोडीशी तहान लागली ना, आपल्या सेल्स ऍक्टिव्ह होतात. हो, तहान लागली पाहिजे आवर्जून. तहान न लागता पाणी पिलं नाही पाहिजे, तहान लागून पाणी पिलं पाहिजे. हो हा, चला तर थोडेसे आयुर्वेदातले नियम सांगतो 2 मिनिटांमध्ये. तुम्ही झोपता का नाही? झोपता का नाही? लवकर, वेळ कमी. मला पहिल्या चरणावरती आहे, सूर्याकडे घेऊन चाललोय, नासाकडे होतो आपण. आता थोडासा पाण्यावरून विशेष निघलाय, आता तुम्हाला तहाना लागल्यास म्हणूनच सांगतो. जर तुम्हाला, तुम्ही झोपता का नाही? बरोबर, आयुर्वेद शास्त्र सांगतंय झोपताना दक्षिणेकडे पाय करून कधी झोपायचं नाही, उत्तरेकडे पाय करून झोपायचं. पूर्वेकडे पाय करून झोपायचं नाही, पूर्वेकडे डोकं करून झोपायचं. जरा लक्षामध्ये घ्या. तुम्ही जर पूर्वेकडे पाय केले आणि साऊथकडे पाय केले, लिहून घ्या, तुमच्या बॉडीमध्ये कॅन्सर डिटेक्ट होणार, अनेक आजार येणार. ज्यांना झालाय ते म्हणतात मी तर रोज इकडे पाय करून झोपतो, तेही मागच्या जन्मातल्या काही गोष्टी पाहून घ्या. दक्षिणेकडे पाय करून तुम्ही झोपलात, 8 दिवस झोपा. नाही तुम्हाला डिप्रेशन जाणवलं तर मला विचारा, नाही तुम्हाला उदासी जाणवली तर मला विचारा. उदासपणा, निरागसपणा म्हणजे अत्यंत उदास भकासपणा जो जाणवणार, साऊथकडे पाय करून झोपायचं नाही. कारण सृष्टी पृथ्वी 23.5 अंशाने अशी कललेली आहे उत्तर ध्रुवाकडे, म्हणून उत्तरेकडून येणारी एनर्जी आपण जर उत्तरेकडे पाय करून झोपलो तर ते आपल्या बॉडीशी कनेक्ट राहते. म्हणून अध्यात्माने सांगितलं उत्तरेकडे पाय करून झोपा. एक कारण. दुसरं कारण, झोपताना जेवण झालंय तर 15 मिनिटं डाव्या अंगावरती झोपायचंय, दिवसा उजव्या अंगावरती झोपायचंय, रात्री होता होईल तेवढं डाव्या अंगावरती झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला पुढे, लक्षात राहील ना? नंतर मला कोणी फोन करायचा नाही. या पुढे चला. झोपताना सगळ्यात विशेष, ज्यावेळेस आपण उठतो त्यावेळेस ताबडतोब उभा राहायचं नाही. या साहेब बसा. ताबडतोब उभा राहायचं नाही.
ताबडतोब जर तुम्ही उभा राहिले तर काय होऊ शकतं, काय होऊ शकतं तर आपलं रक्तभिसरण प्रक्रिया थंडावलेली असते, आडवं झोपल्याच्या नंतर ती मंदावलेली असते. ताबडतोब तुम्ही उभे राहिले तर रक्त हृदयाकडे जास्त प्रमाणात पाठवल्या जात नाही. अटॅक येण्याची संभाव्यता पहाटे जास्त असते, म्हणून ताबडतोब उभा राहायचं नाही. म्हणून ऋषीमुनी एवढे ग्रेट होते, ऋषीमुनी एवढे हुशार होते, त्यांनी आपल्याला 2 श्लोक म्हणायला लावले. झोपेतून उठल्याच्या नंतर हाताकडे पहा म्हटले आणि काय करा म्हटले, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणा, करमुले सरस्वती म्हणा, आणि खाली जमिनीला हात लावून समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादपर्शं क्षमस्व मे हा श्लोक म्हणा. या 2 श्लोक म्हणण्यामध्ये तुमचं रक्तभिसरण पुन्हा पूर्ववत होत आहे, एवढ्या करता सकाळी 2 श्लोक म्हणायला लावले. नाही तर 2 श्लोक म्हणायची काही गरज नाही, कारण तुम्ही ताबडतोब उभा राहू नये याकरता हजारो वर्षापासून हिंदू परंपरेमध्ये ही विलक्षणत्वाने आपल्याला पाहायला मिळत आहे. ऐका, आणि म्हणून उठल्याबरोबर 1.25 लिटर पाणी पिलं पाहिजे. आयुर्वेदाचा नियम आहे, 1.25 लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे. तुम्ही मला उद्यापासून डायरेक्ट प्रयोग करू नका, थोडं थोडं वाढवा, पण 1.25 लिटर पाणी सकाळी उठल्याबरोबर आपण 2 पायावर बसून प्यायला सुरुवात करा. उभं राहून कधी पाणी प्यायचं नाही. पखवाद वाजवता वाजवता पाणी पिणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे, आणि म्हणून पखवाद आपलं सकाळी उठल्याबरोबर 1.25 लिटर पाणी पिलं पाहिजे. पाणी पिल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही शौचविधी देऊन येत आहेत त्यावेळेस तोंडात पाणी घ्या, डोळ्यात पाणी मारा, पुन्हा तोंडातलं पाणी थुकून टाका, पुन्हा तोंडात पाणी घ्या, डोळ्यात पाणी मारा, असं 10 वेळेस करा. तुमचे मरेपर्यंत चष्मा लागणार नाही, एवढी ताकद त्या क्रियेमध्ये आहे. स्नान करा, देवपूजा करा, योगा आसन सगळं करा, आणि 9च्या आत भरपेट खायला सुरुवात करा. जी व्यक्ती 9च्या आत भरपेट खाते त्या व्यक्तीला कधी शुगर होत नाही. जेवतानाचे 2 नियम, दुपारी जरा लाईटली जेवा, ताक दही प्या, संध्याकाळी 5 ते 6 4 ते 6च्या दरम्यान पाणी जास्त प्या, आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सूर्यास्ताच्या अगोदर जेवायला प्रारंभ करा. रात्री 7च्या नंतर जेवण शक्यतो टाळा. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी, बाकीच्यांसाठी तो नियम नाही. जेवण करताना 2 नियम, जेवणाच्या अगोदर अर्धा तास पाणी प्यायचं नाही, जेवणाच्या नंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही. जेवणाच्या नंतर तुम्ही ढसाढसा पाणी पिले की तुमचा 10वा आणि 13वा, जेवणाच्या नंतर पाणी प्यायचं नाही. जेवण असताना 1-1 घोट पाणी पिणं, संदीप भाऊ यापुढे, जेवण असताना पाणी पिणं, 1-1 घोट पाणी पिणं आरोग्यासाठी प्रचंड चांगलं आहे, शुभ आहे, चांगलं आहे. या चला, आरोग्याचे नियम माहिती झाले. चला या मागे पाणी घेऊन आले म्हणून तुमच्या अनुषंगाने आयुर्वेदाचे नियम सांगितले. सूर्य आणि पृथ्वीचं कनेक्शन नासाने डिक्लेअर केलं, तो सूर्य पलीकडे असता तर सगळे जळून गारठून मेले असते, आणि तो सूर्य फक्त पृथ्वीच्या दिशेने 50 मैल असता तर सगळे जळून खाक झाले असते. हजारो वर्षापासून हा ठेवणारा कोण आहे? तोच ईश्वर आहे, तोच गॉड आहे, तोच देव आहे. ही गोष्ट आपण मान्य केली. मग तुम्ही म्हणाल आज मुंगी आणि सूर्य याचं कनेक्शन काय आहे मला सांगू द्या. आयुर्वेदाच्या अनुषंगाने पण बोलतो, योगशास्त्राच्या अनुषंगाने पण बोलतो. इथं मुंगी शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणाल सांगा लवकर, पायात आल्यात पण वरती जाऊ देऊ नका. मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. योगशास्त्रानुसार गोरक्षनाथाने शुद्ध सिद्धांत नावाचा ग्रंथ लिहिला. पतंजली योग ऋषीने योगसूत्र, पतंजली ऋषीने योगसूत्र तयार केले. भगवान शंकराने पार्वतीला सांगितलेला ग्रंथ विज्ञान भैरव तंत्र, तो सुद्धा विलक्षण ग्रंथ आहे. त्या सगळ्या ग्रंथाच्या अनुषंगाने मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. ती ज्यावेळेस ऍक्टिव्ह होते, आपल्या कुंडलिनी शक्ती, तुम्ही म्हणाल कुंडलिनी शक्ती म्हणजे काय आहे, तर कुंडलिनी शक्ती शब्दाचा अर्थ आहे आपल्या बॉडीमध्ये एक चिप आहे. जसं तुमच्या मोबाईलमध्ये सिम नसेल तर तुमचा मोबाईल 10 लाखाचा असू द्या काही उपयोगाचा नाही. ते सिम जसं महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये बॅलन्स जसा महत्वाचा आहे, तसं आपली कुंडलिनी शक्ती म्हणजे आपलं सिम. समजा फक्त ते दिसतंय, हे दिसत नाही. त्यामध्ये षडचक्र आहेत, सप्तचक्र आहेत. त्या सप्तचक्रावरती आपलं भाग्य लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यावरतीच आपले आजार लिहिलेले आहेत, त्याच्यावर आपलं प्रागजन्मातलं कर्म लिहिलेलं आहे, कोणती एनर्जी कुठं असणार आहे, सगळं कुंडलिनी शक्तीच्या अनुषंगाने लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा. एवढी विलक्षण एनर्जी, एवढी विलक्षण ताकद ज्ञानोबरायांनी त्या 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी शक्तीच्या अनुषंगाने वर्णित केलेली आहे. अधोमुख सर्पिणी निजेली, जशी ती अधोमुख निजलेली आहे तिला जागृत करण्याकरता मुंगी म्हणजे कुंडलिनी शक्ती ती जागृत झाली. मूलाधार चक्र, स्वादिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रसार चक्रापर्यंत ती आली. मुंगी शब्दाचा अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. ती आकाशी आली म्हणजे तिने आकाशामध्ये झेप घेतली.
आकाशी उडाली म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत झाली. तिने सूर्याला गिळलं म्हणजे तिने प्राणाला कंट्रोल केलं. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्याच्या नंतर प्राण खेचून घेते महाराज. ती प्राण अपान व्यान उदान समान सगळ्या प्राणाला कंट्रोल करते. व्यक्ती असा शिल्लक राहतो. याला म्हणायचं मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. हे कसं घडलं? मुक्ताबाई महाराज म्हणतात अत्यंत भोर नवलाव जसा घडावा त्या पद्धतीने हा दृष्टांत त्याचा नवलाव घडला. अभंगाचं थोर नवलावा झाला, थोर नवलावा झाला, थोर नवलावा झाला, थोर नवलावा झाला, एखाद्या वांझ जसा मुलगा व्हावा हा जसा नवलाव आहे अगदी त्याच पद्धतीने दिव्य नवलाव मुक्ताबाई म्हणतात घडला. नवलाव प्रत्येक संतांनी आपला नवलाव मांडून ठेवलेला आहे. गोरोबा काकांचा नवलाव, भगवंताचा नवलाव ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत. देखा नवलता या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. सृष्टीचा नियंता अर्जुनाचं सारथ्य पण करतोय. केवढा मोठा नवलाव आहे. एवढा मोठा नवलाव घडला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. तसाच दिव्य नवलाव आपल्याला पाहायला मिळाला. सगळा भारत देश पारतंत्र्यामध्ये गेलेला होता. पारतंत्र्यामध्ये गेलेला भारत देशाला एकही आशेचा किरण पाहायला मिळत नव्हता की सगळेजण हिरव्या झेंड्याच्या खाली गेलेले होते. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती नाचत होत्या. सुलतानी सत्तेचा अर्थ आणि अनार्थ इतकाच होता की घरादाराची रांगोळी गावाची गावं बेचिराख केली जात होती. मंदिरं पाडल्या जात होते. स्त्रियांची आबरू लुटल्या जात होती. भारत देशाला नष्ट करण्याकरिता, भारतीय संस्कृती नष्ट करण्याकरिता काही राक्षसी प्रवृत्तीचे माणसं प्रवृत्त झालेले होते. शहाजी राजांच्या धर्मपत्नी मा जिजाऊ शिवनेरीच्या किल्ल्यावरती गरोदर अवस्थेमध्ये या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवत होत्या. कानावरती बातमी येऊन आदळली की पंचवटीवरती भोसल्यांची कुलवधू एक नतद्रष्टा येतोय, उचलून घेऊन जातोय. कुठं गेलं, काय केलं इतिहासाला माहिती नाही. बातमी जिजाऊंच्या कानावरती येऊन आदळल्या बरोबर ताडकन उभा राहिल्या. आई शिवाईला प्रार्थना केली, मा तुळजा भवानीला प्रार्थना केली, पांडुरंगाला प्रार्थना केली, ज्योतिबाला प्रार्थना केली, महालक्ष्मीला प्रार्थना केली. माते असा तेजस्वी युगपुरुष माझ्या उदरी जन्माला दे जो हिंदू राष्ट्र तयार करेल, भारत देशाचा वैभव पुन्हा तयार करेल. तो दिवस उजडला 19 फेब्रुवारी 1630. आवाज क्लिअर करा या समोरच्या बॉक्स मधून. 19 फेब्रुवारी 1630 तो सूर्य मावळतीला चालला होता आणि तो सूर्य सांगत होता मी मावळायला जातोय, तुम्हाला जन्माला या आणि भारत देशावर आलेला अंधकार नष्ट करा. बरोबर सायंकाळच्या वेळेस शिवनेरीवरती ज्यांचा जन्म होतोय ते अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर कसलं कीर्तन, कसले कथान, कसलं काय सगळं नष्ट होत आलं असतं महाराज, काहीच राहिलं नसतं. चंद मावळे हाताकाठ जवळ घेऊन
अत्यंत कमी कालावधीमध्ये याच सह्याद्रीच्या दरी खोऱ्यामधून पुणे जिल्ह्यामधून या मावळ प्रांतामधून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रवण्यात आली आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये दिल्लीचे तख्त सुद्धा ज्यांनी गाजवले ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या नंतर शंभूराजे. मग जिजाऊनी 2 युगपुरुष घडवले. एक स्त्री काय करू शकत नाही. आज अभंग मुक्ताबाईंचा आहे, कारण आज दत्ताभाऊंचं जीवन घडण्याकरता त्यांची आई अरुणाबाई ग्रेट व्यक्तिमत्व, वडील ज्ञानोबा, नाव ज्ञानोबा, अत्यंत कष्टाळू, अत्यंत प्रेमळ, साधे माणसं. दत्ताभाऊंच्या पाहण्यामध्येच आई वडिलांच्या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत. कुलम पवित्रम जननी कृतर्ता वसुंधरा पुण्यवती च तेन अपार समी सुख सागरीमस्मिन लीनम परे ब्रह्मणी यशचेतः. हा श्लोक आज मी दत्ताभाऊकडे पाहिल्याच्या नंतर मला परिपूर्णतेने म्हणावा वाटला, म्हणून मी आज हा श्लोक म्हटलोय. कुलम पवित्रम. असे सत्पुत्र जन्माला आल्याच्या नंतर धन्य माता पिता तयाचिया, असं संत साहित्य वर्णन करताय. कुळ, ज्या कुळामध्ये श्री संत सावता महाराज जन्माला आले त्या कुळामध्ये जन्म घेणं. मी जातीय भाष्य करत नाही, पण एक लक्षामध्ये घ्या, माळी समाजाचं वैशिष्ट्य लक्षात. कधी भांडण केलंय का या समाजाने? कधी आंदोलन केलेत का या समाजाने? कधी या समाजाने कोणाला असं उघडून बोललेत का? महाराष्ट्राच्या भूमीमध्ये नाही पाहायला मिळत आम्हाला. व्यापार करणं, दिव्यता सांभाळणं, आपल्या व्यवसायाच्या अनुषंगाने काम पाहणं, आणि म्हणून आमुची माळीयाची जात हे म्हणावं संतांनी, जातीचा उल्लेख करून म्हणावं, एवढी विलक्षणता त्या अनुषंगाने आहे. धर्माच्या आता इथून पुढे आपल्याला ऐका, मला शंभू राजांवरती बोलायला गेलं तर मीच भावनिक होऊन जातो. मला शिवाजी महाराजांपेक्षा शंभू राजांकडे पाहिल्याच्या नंतर शिवाजी राजांना तर तो त्रास झालाच हो, पण शंभू राजांना कोणी नष्ट केलं? आपलेच गद्दार. जर कधी शंभू राजांना पकडून दिलं नसतं ना महाराज त्यांच्या मेहुण्यानी, त्याचं नाव घेत नाही, त्याची योग्यता नाही या व्यासपीठावर नाव घेण्याची, जर त्यांनी कधी शंभू राजांना पकडून दिलं नसतं ना, मी म्हणतो आज अख्खा युरोप भगव्या झेंड्याखाली असता. आज अख्खा युरोप भगव्या झेंड्याखाली असता जर कधी माझे राजे पकडून दिले नसते तर. दुसऱ्या दिवशी दिल्ली काय मुंबईमध्ये, दुसऱ्या दिवशी मुंबईचं बेट जिथं आज गेट ऑफ इंडिया आहे, ते सगळं जिथून जहाज विदेशामध्ये जात होते ते सगळं संभाजी महाराज विकत घेत होते, पैसे दिले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा करार होता, जर कधी ते बेट आपल्या ताब्यात आलं असतं, तो भाग आपल्या ताब्यामध्ये आला असतं, तो व्यापार केंद्र आपल्या ताब्यात आलं असतं, इंग्रज काय तुमच्यावरती पाऊल ठेवत होते महाराज, इंग्रजांनी पाऊल ठेवल्याबरोबर कापलं असतं. एवढी ताकद मराठ्यामध्ये होती. परंतु आदल्या दिवशी माझे राजे गेले, सो की पळो करून सोडलं त्यांच्या छत्रपती शिवरायांच्या सुनबाई ताराबाईंनी. नंतरच्या काळामध्ये औरंग्याचं वाक्य शेवटी, तारा की बहू शिवाशी बहू निकली, कारण ती जायची कतली करायची, निघून यायची, त्याच्या तंबूवरती हल्ला करून निघून आलेली. झोपेत बरवायचा, तारा आली तारा आली तारा आली, गडबडून जायचा महाराज. धनाजी संताजी असे युगपुरुष हिंदवी स्वराज्य. आज भारत देश हिंदू राष्ट्र नाहीये, खंत आहे. भारत देश हिंदू राष्ट्र नाहीये, कारण आणीबाणी लावून हिंदू शब्द बाहेर काढला राज्यघटनेतून. आता पुन्हा जर हिंदू शब्द टाकावाचा असेल, टाकावा लागेल, तरच भारत देश हिंदू राष्ट्र होऊ शकतो, अन्यथा नाही. त्याकरता एक आकडा लागत होता, तो दिला असताना कधी तर या सगळ्या गोष्टी झाल्या असतात. तुमचा झेंडा हिरवा होणारे लक्षामध्ये घ्या, तो होऊ नये म्हणून त्यांचा वोटिंगचा अधिकार काढावा लागला होता. वोटिंगचा अधिकार नाही काढला, तुमचं अस्तित्व संपलं. देऊन द्या 50 कोटी तुमच्या उदरात, 50 कोटी तुमच्या उदरात आहेत. मी जातीवाचक आणि भडकाऊ बोलत नाहीये.
पण जर का झेंडा हिरवा झाला, बंगलामध्ये जी अवस्था झाली ना महाराज, तीच अवस्था तुमच्या आमची व्हायला वेळ लागणार नाही, वेळ लागणार नाही. कारण हा अधिकार तुम्ही बाटलेत. इकडे 10 जण, इकडे 10 गावं, तिकडे तिकडे. अहो, इथून पुढे तुम्हाला कोणी विचारलं ना तुमची जात कोणती आहे, छाती ठोकपणे सांगा आम्ही हिंदू आहोत, हिंदू. बस एवढीच खूप मोठी. ती जर दिव्यता नाही घडली तर अवघड आहे आपला. तुम्ही 100 कोटी आहात भारत देशामध्ये, तरी तुम्हाला हिंदू राष्ट्र करता येत नाहीये. आज तुमची भगवद्गीता सिलेबस मध्ये नाही, कारण भगवद्गीता शिकवायला गेलं तर धर्मग्रंथ आहे, भगवद्गीता शिकवता येत नाहीये. मी माझ्या शाळेकडे गेलो, माझ्या जन्मभूमीमध्ये गेलो, शिक्षकांना भेटलो आणि शिक्षकांना सांगितलं, सर मला भगवद्गीता शाळेमध्ये शिकवायची. सर म्हणले शिकवता येणार नाही, कारण इथं सर्व धर्म समभाव आहे, इथं भगवद्गीता शिकवू शकत नाही. ऑब्जेक्शन आला डायरेक्ट. तुम्ही सूर्यनमस्कार शिकवू शकत नाहीत मुलांना, तुम्ही भगवद्गीता शिकवू शकत नाही, कारण सगळ्यांना धर्माधिष्ठित शिक्षण आहे, फक्त तुम्हालाच धर्माचं शिक्षण नाहीये. एवढे आपण भारत भूमीत करंटे झालो, अवघड परिस्थिती आहे. अहो, राम मंदिर बनवण्याकरता आपल्याला 500 वर्ष गेले, 4.25 लाख क्रांतीवीरांना बलिदान द्यावं लागलं. एवढी दुर्दैव या भारत भूमीमध्ये आपलं असावं, याला जबाबदार फक्त आपण आहोत. आपल्याला वेळ कुठे हो? तुमचा भाग एवढा समृद्ध झालाय, रिंग रोड चाललाय, रिंग रोड, पैसे आले पैसे. बहीण काय प्रेमाने यायला लागले का भावाकडे? बहीण काय प्रेमाने यायला लागली? आज एवढी परिस्थिती आपल्याकडे पाहायला मिळते. बहीण भावाला कोर्टात घेऊन चालली. बहीण आली का भावाला घाम फुटायला लागलाय, कशा करता आली? ही परिस्थिती आज आपल्या परिसरामध्ये तयार व्हायला लागली. जिला आईचं माहेर कळेना, जिला वडिलांचं माहेर कळेना, 2 रुपया करता ती भावाला, अहो मी 100 तुकडे खाईल, मी माझ्या नवऱ्याकडे जशी दिली ना तसे आनंदात राहील, भाव करोडोपती असू द्या पण मला त्याच्याकडे काहीच मागायचं नाही, अशी म्हणणारी बहीण आहे का एखादी? क्या बात है, वा 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 वा. यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. स्वाभिमानाने या बहिणींनी वरती हात केला. भाऊ करोडोपती असू द्या, माझा नवरा शिळी भाकर खाऊ द्या, पण मी त्याच्याकडे समाधानी आहे. मी माहेरी आले ना, फक्त माझ्या लेकराच्या डोक्यावर हात फिरव, बस, मला काहीच अपेक्षा नाही. स्वाभिमानाने आईने डोक्यावर हात फिरवावा, वडिलांनी डोक्यावर हात फिरवावा. आणि ज्यावेळेस मी माहेर येईल त्यावेळेस मला वाटा लावायला माझे दोन्ही भाऊ माझ्या बरोबर असले पाहिजे, एवढी अभिलाषा ठेवा, बाकी बस काहीच ठेवू नका. नवलाव नवलपरी जीवन जगा. आजच्या अभंगामध्ये मुक्ताबाई नवलाव प्रतिपादन करतात. अर्थ आहे कुंडलिनी शक्ती. तिला जागृत करण्याकरता श्री गुरूंची कृपा आवश्यक आहे. मग मुंगी जागृत होण्याकरता विंचू पाताळाकडे जावं लागतं. विंचू पाताळाशी जाय. विंचू शब्दाचा अर्थ आहे प्राणवायू. आपल्याला 72,000 नाड्या बॉडीमध्ये आहेत, त्यामध्ये इडा, पिंगला आणि मधून वास येते, ती सुषुम्ना आहे. अन्न ती सुषुम्ना आहे. मग श्री गुरूंनी वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे राम कृष्ण आणि हरी. लहान मुलं अभ्यास करत नसतील त्यांना रामकृष्ण हरी म्हणायला लावा. 2 मिनिटांमध्ये थांबायचं, रामकृष्ण हरी म्हणायला लावा. का? राम म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी सूर्यनाडी ऍक्टिव्ह होते, कारण राम सूर्यवंशातून आहेत. कृष्ण म्हटल्याच्या नंतर चंद्रनाडी ऍक्टिव्ह होते, इडा, आणि ही आहे पिंगला. राम म्हटल्याच्या नंतर पिंगला ऍक्टिव्ह होते, आणि कृष्ण म्हटल्याच्या नंतर इडा ऍक्टिव्ह होते, आणि हरी म्हटल्याच्या नंतर सुषुम्ना नाडी ऍक्टिव्ह होते. राम कृष्ण हरी म्हणण्यामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना जागृत होण्याची ताकद राम कृष्ण हरी या वारकरी महामंत्रामध्ये आहे.
आणि तो श्रीगुरूंच्या कृपेने तो प्राणवायू सुषुम्नेतून ज्यावेळेस सुषुम्ना नाडीतून ज्यावेळेस खाली मूलाधार चक्राकडे जातो आणि कुंडलिनी शक्तीला जागृत करतो. शेषाच्या आकाराकार असणारी कुंडलिनी शक्ती विंचू म्हणजे प्राणवायू. बाप रुखुमा देवी वरू, बाप म्हणजे प्राणवायू, रुखुमा म्हणजे कुंडलिनी शक्ती. श्रीगुरूंच्या कृपेने प्राणवायू ज्यावेळेस सुषुम्ना नाडीतून कुंडलिनी शक्तीकडे जातो ना रुखुमाकडे जातो त्यावेळेस ती सांगते देवीवरू वरती जाण्याकरता मला जागा दे. म्हणजे मूलाधार स्वादिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आज्ञा चक्राकडे जाण्याची दिव्यता दे. याला म्हणायचं बाप रुखुमा देवीवरू. लक्षात आलं ना? आपण नेहमी बाप रुखुमा देवीवरू म्हणतो. त्याचा हा योगिक अर्थ मी तुमच्या समोर सांगितला. राम चंद्रनाडी, सूर्यनाडी, कृष्ण डावी नागपुडी. चंद्रनाडी ऍक्टिव्ह झाली तर राजकारणामध्ये व्यक्ती प्रभावी ठरतो. म्हणून बोललोय, बाकी काही नव्हता माझा उद्देश, कारण बरेच राजकीय माणसं बसलेले आहेत. कृष्णनाडी ऍक्टिव्ह झाली, चंद्रनाडी ऍक्टिव्ह, प्रपंच व्यवस्थित करता येतो आणि हरी म्हटल्याच्या नंतर अध्यात्मात उन्य अवस्थेवरती जाता येतं. आणि म्हणून राम कृष्ण हरी. विंचू शब्दाचा अर्थ आहे प्राणवायू. कुंडलिनी शक्तीकडे गेला, शेषाच्या आकाराकार कुंडलिनी शक्ती जागृत झाली आणि मुक्ताबाई म्हणतात छोटीशी माशीच्या आकाराकार असणारी कुंडलिनी शक्ती घार झाली म्हणजे व्यापक झाली. हे देखून मला हसायला आली. अभंगाचं शेवटचा चरण. माशी व्याली घार झाली, 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 माशी व्याली घार झाली. देखो मुक्ताई हसली, धोरण लाभ झाला, धोरण लाभ झाला.
करायचे तो सगळ्यांनी वरती हात, आपली टाळी आणि भगवत भक्तीचा हा उद्घोष, हाच दत्तभाऊंना उदंड आयुर आरोग्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्याला भरभरून टाळीच्या माध्यमातून आशीर्वाद प्रदत्त करायचे. जी व्यक्ती रोज 3 मिनिटं हात वर करते त्या व्यक्तीचे फुफ्फुस लहान मुलासारखे ऍक्टिव्ह होतात, निरोगी होतात आणि वरती हात करून टाळी वाजवली तर जवळजवळ बॉडीतले 38 आजार नष्ट होतात. एवढी ताकद आपल्याला वरती हात करून टाळी वाजवण्यामध्ये आहे. विठोबा मायक मायक विठो विठोबा रखुमाई, विठोबा आवाज द्या. रखुमाई, आदिशक्ती ब्रह्मचर्यला मुक्ता उच्चित कला मुक्ताबाईंचा हा गोड अभंग. हसण्याचा अलौकिक असं रहस्य मुक्ताबाई अभंगातून प्रतिपादित करतात. मुंगी उडाली आकाशी म्हणून मुक्ताबाई हसल्या, तिने गेले सुरेश म्हणून मुक्ताबाई हसल्या, विंचू पाताळाशी जाय देखुनी मुक्ताई हसली, शेष माथा वंदी पाय देखुनी मुक्ताई हसली, माशी व्याली देखुनी मुक्ताई हसली, घार झाली देखुनी मुक्ताई हसली आणि मुक्ताई हसली म्हणून थोर नवलाव झाला. असाच थोर नवलपरी ज्यांचं जीवन आतापर्यंत व्यतीत झालं आणि अत्यंत गोड अशी वास्तू त्यांनी आपल्या जन्मभूमीमध्ये उभारली. भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सध्या अध्यक्ष रूपेने दायित्व जे पाहत आहेत. आपल्या गावाचं गोड व्यक्तिमत्व, आदर्श व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातलं एक अत्यंत सोज्वळ असं व्यक्तिमत्व, राजधर्म सांभाळता सांभाळतात आध्यात्मिक वसा वारसा सुद्धा गोड पद्धतीने सांभाळतात. ते सन्माननीय श्रद्धेय श्री दत्तात्रयजी ज्ञानोबा माळी साहेब यांच्याकरता जोरदार आपल्याला टाळ्या वाजवायच्या. आपले टाळीच हा त्यांच्यासाठी मोठा शुभ आशीर्वाद आहे. तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात दत्ताभाऊंना आशीर्वाद देण्याकरता, त्यांचं कार्य पाहण्याकरता. आज ते सगळंच त्यांचं वैभव पाहण्याचं सद्भाग्य मला देखील प्राप्त झालं. ते सन्माननीय श्रद्धेय श्री माझे मित्र बाळासाहेबजी घटकुले साहेब, त्यांनी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने फोन केला आणि या कार्यक्रमाची सूचना केली. मला दुपारी सन्माननीय श्रद्धेय श्री विलासजी महाराज येवले आदरणीय महाराजांनी फोन केला. त्यांच्या आईच्या अनुषंगाने मोठं कार्य चळवळ मोठी उभा होती. अक्षयजी महाराज त्यांचं तर आपल्या सर्वांना कार्य माहिती आहे. अक्षय महाराजांच्या सौभाग्यवती ताई सुद्धा गोड कीर्तन करतात. आमच्या येलगोलवरून सगळी मंडळी उपस्थित आहेत, धनगावनावरून सगळी मंडळी उपस्थित आहेत. त्यांना सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. मावळते तुम्ही सगळेजण
प्रिय आहात सगळेजण परिचय आहेत. एकदा आमच्या टाळकऱ्याकरता जोरदार टाळी वाजवायची. मला 2 मिनिटांमध्ये थांबायचंय. संजय महाराज ते काय आहेत ना तिथे काय म्हटले संजय महाराज खिलारी. हो संजय महाराज खिलारी. ही सगळी टीम तुमची एवढी गोड आहे. हे सगळे बाजूला गेले तर दत्ताभाऊ मला प्रवचन करावं लागेल. आणि ही सगळी टीम इथं उभा आहे. त्यांना सगळ्यांनी विनम्र अभिवादन करतो. नेरेवरून माझे मित्र संदीपजी जाधव समोर बसलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सगळेच नवनाथजी गायकवाड ही सगळी तुमची टीम आहे दत्ताभाऊंची. आणि म्हणून झाले पुनश्च एकदा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. आपल्यामध्ये एक आदर्वी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी पखवादामध्ये जगविख्यात असं नाव तयार केलं. 2 रत्न आपल्या समोरती दिले. ते सन्माननीय श्री पूज्य तुकाराम महाराज भूमकर बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या. अमितजी त्यांचे सुपुत्र आणि त्यांचे सुपुत्र पार्थदादा समोर बसलेत. महाराज हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. धन्य माता पिता तयाचे. दत्ताभाऊंचे आई वडील ज्ञानोबा आणि आई अरुणाबाई आहेत ना बसलेले. आई आहे आई वडील. आई वडिलांचं वैभव. खरंच आपला मुलगा एवढा गोड पद्धतीने राजकीय क्षेत्रात जबाबदारी सांभाळतोय. बरं जबाबदारी शून्यातून आहे. विश्व शून्यातून उभा केलंय. पैसा तर सगळ्याकडे आहे हो. पण एक सद्बुद्धी सद्भावना दातृत्व अन्नदान करण्याची ती दिव्यता आज या परिवाराने आपल्यासमोर एवढा आदर्श घालून दिला. त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाताई बिनविरोध सरपंचपद भूषवत आहेत. शिकलेल्या आहेत. त्या नेट सेट झालेल्या आहेत. त्यानंतर BEd झालेले आहेत. MA कम्प्लीट आहे. एवढं सोपं नाही एवढं शिक्षण घेणं. आज एवढं सुंदर शिक्षण घेतलं. सेट नेटची परीक्षा मी पण दिलेली आहे. मी PhD झालेलो आहे संस्कृतमध्ये. मलेशियाला संस्कृत शिकवायला गेलो होतो बाहेरच्या देशामध्ये. आणि आताही पांडुरंगाच्या पादुका आज आळंदीमधून प्रस्थान झाल्या. काल पंढरपूरमधून प्रस्थान झाले. ते सगळं नियोजन माझ्या आत्याचा मुलगा बघतोय अनिलजी खेडकर म्हणून. 22 राष्ट्रामधून 18,000 किलोमीटरचा प्रवास करून लंडनच्या भूमीमध्ये जगातला सगळ्यात मोठं पांडुरंगाचं मंदिर 6.5 एकर मध्ये 500 कोटीचा प्रोजेक्ट आहे. ते मंदिर 3 दिवसामध्ये 3 वर्षामध्ये आपल्याला परिपूर्णतेने पाहायला मिळणार आहे. आपल्याला सगळ्यांना जाण्याकरता आज तिथं तिकडून आले 150 वर्ष आपलं राज्य केलं. पण त्यांच्या भूमीत पांडुरंगाचं मंदिर होणं ही काय साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा उद्घोष होतो. आमचं स्वप्न नेहमी होतं की आमचा कीर्तनकार बस स्टॉपवरती नाही एअरपोर्टवरती भेटला पाहिजे. ते नक्कीच पूर्ण होणार आहे. ही माझी मनुष्य नक्कीच पूर्ण होणार आहे. हे या अनुषंगाने विदित करता येतं. दत्ताभाऊंच्या कार्याला शुभेच्छा देतो. भाजप सारखा गोड पक्ष चायवाला आला. भारताचा एवढा बदल झाला. महाराज 370 हटवलं. राम मंदिर करून दाखवलं. नष्ट करून टाकलं. समान नागरिक कायदा व्हावा. सिव्हिल कोड यावा. आणि 1 नेशन 1 इलेक्शन थोड्या दिवसात येणार आहे. काहीच अडचण नाही. चायवाल्यांनी एवढं बदल करून दाखवलाय. अजून गायवाला बाकी आहे. नाही समजलं. जेवण झालं समजा झालेली सेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. दत्ताभाऊंच्या नावामध्येच ती ताकद आहे. त्यांना उदंड आरोग्याची कामना पूर्ण व्यतीत करतो. या तालुक्याचे वैभव सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो. सुनील अण्णांचे सगळे कार्यकर्ते आहेत. भेगडे साहेबांचे सगळे कार्यकर्ते आहेत. इथं अनेक राजकीय क्षेत्रातले म्हणतोय पलीकडचे आमदार पण इकडे येऊन गेलेत. मगाशी येऊन गेलेत. आणि खडक असं भीमराव अण्णा ते पण येऊन गेले. आणि म्हणजे दत्ताभाऊवरती सगळेच कार्यकर्ते प्रेम करतात. आणि तुम्ही राजकारणातले सगळे टपकळ मंडळी या ठिकाणी आहात. सगळ्यांच्या चरणारविंदी समर्पित करतो. वारकरी संप्रदाय आणि राजधर्म आणि अध्यात्म धर्म दोन्ही एकत्र आले. मी नेहमी सांगतो वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रामध्ये काय आवश्यकता आहे. गुन्हा घडल्याच्या नंतर पोलीस यंत्रणा महाराष्ट्रात काम करते. पण गुन्हा घडू नये हे सांगण्याकरता ही नारदाची गादी रात्रंदिवस महाराष्ट्रामध्ये कार्य करते. म्हणून ही गादी टिकलीच पाहिजे. दत्ताभाऊंकडे ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस त्या व्यक्तिमत्वामध्ये मला काही गुण दिसले. हार्डवर्क दिसला. विल पॉवर दिसली. डेडिकेशन दिसतंय. पक्षाबद्दल समर्पण आहे. कष्ट करण्याची एक धमक आहे. आणि त्यांच्यामध्ये विल पॉवर सुद्धा आहे. म्हणजे पॉझिटिव्हनेस आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे विल पॉवर एक सूत्र करू का. विल पॉवर प्लस हार्डवर्क प्लस डेडिकेशन इज इक्वल टू दत्तात्रयजी माळी साहेब. दत्तात्रयजी माळी साहेब आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आरोग्य लाभो. यश वैराग्य ज्ञान ऐश्वर्य सगळं लाभो. वैराग्य थोडं कमी लागो नाही ते हिमालयात निघून जातील. सगळं लाभो. असेच श्री संत रामजी बाबा बरोबर ना गावचं आपलं ग्रामदैवत आहे. त्यांच्या चरणावर विंदी प्रार्थना करतो. ज्ञानोबा तुकोबांच्या चरणावर विंदी प्रार्थना करतो. भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी राजांच्या चरणावर विंदी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
जय जय विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले कोरे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारेला अधिकार मिळा करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा का पायापैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली गौरव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज टाळकऱ्यांनी छत्रपती सगळ्यांनी 2 मिनिटं खाली शिवाजी बसायचं. महाराज की जय कार्यकर्त्याचं बोलणं होईल. सगळ्यांच्या शुभेच्छा. 10 मिनिटांमध्ये कार्यक्रम सगळा समाप्त होणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जरी 6चा टाइम होता तरी 7 वाजता कार्यक्रम सुरू झाला. सगळ्यांनी 2 मिनिटं शांत राहायचे. तालुक्यातले 2 नावं घेतो आणि थांबतो. रघुनाथ अण्णा लोहर आणि स्वर्गीय सुदाम अण्णा घारे येलगलची.